नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NMMS परीक्षा 2020 मधील आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 6 मधील भाग दुसरा अभ्यासणार आहोत। पहिल्या भागाची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। उदाहरण क्रमांक 11 याप्रमाणे आहे। आपल्याला एक त्रिकोण दिलेला आहे। त्रिकोण PQR मध्ये बाजू PQ आणि बाजू PR समान आहे, या दोघांची लांबी। त्याच्यानंतर PS हा QR वर लंब आहे, म्हणजे हा या ठिकाणी लंबची खूण आहे। तर कोणत्या कसोटीनुसार त्रिकोण PSQ आणि त्रिकोण PSR हे दोन त्रिकोण एकरूप होतील? आपल्याला कसोटी ओळखायची आहे। दिलेल्या 4 कसोट्यांपैकी कोणत्या कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप होतील? तर या ठिकाणी हा PS बाजू QR वर लंब आहे, त्यामुळे ही सुद्धा या ठिकाणी हा सुद्धा 90 अंशाचा कोन होईल। म्हणजे हे दोन काटकोन त्रिकोण आहेत। PSQ आणि PSR हे दोन काटकोन त्रिकोण आहे। या काटकोन त्रिकोणामध्ये PQ कर्ण आहे, म्हणजे कर्ण PQ एकरूप कर्ण PR होईल या ठिकाणी। म्हणजे कर्ण कर्ण एकरूप आहे काटकोन त्रिकोण असल्यामुळे। आणि बाजू PS जी आहे ती सामायिक बाजू आहे। सामायिक बाजू असल्यामुळे त्या ठिकाणी बाजू PS एकरूप बाजू PS होईल। म्हणजेच या दोन त्रिकोणांमध्ये कर्ण कर्ण एकरूप आहे आणि बाजू बाजू एकरूप आहे, म्हणजेच कर्णभुजा कसोटी या ठिकाणी लागू होईल। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे। उदाहरण क्रमांक 12 मध्ये तुम्हाला एक गुणोत्तरीय बैजिक राशी दिलेली आहे। या बैजिक राशीला तुम्हाला सरळ रूप कोणते, म्हणजे सोपे रूप द्यायचे आहे, तुम्हाला सोडवायचं आहे हे उदाहरण तुम्ही। आता या ठिकाणी आपल्याला पहिली जी काही दिलेली आहे पहिल्या कंसातली राशी ती आहे x + 3। दुसरी जी राशी आहे ती आता मध्ये हे गुणिले चिन्ह आहे, x वर्ग कंसामध्ये दिलाय तुम्हाला x वर्ग - 9x + 18। मग x वर्ग - 9x + 18 या ठिकाणी ही जी त्रिपदी आहे, तर या त्रिपदीचे आपल्याला अवयव घ्यायचे आहेत। मग 18 चे तुम्हाला 2 अवयव असे निवडायचे आहेत की जेणेकरून त्यांची बेरीज या ठिकाणी येणार आहे। 18 चे 2 अवयव आपल्याला निवडूया। तर या ठिकाणी साइंत्रिक 18 होतात, बेरीज ऋण 9 येते आणि गुणाकार धन 18 येतो। म्हणजे अवयव झाले त्या ठिकाणी। अवयव जर पाडले तर पहिला अवयव x - 6 होईल, दुसरा अवयव x - 3 होईल। या ठिकाणी x वर्ग - 9x + 18 चे अवयव आपण मांडूया। x - 6 पहिला अवयव आणि x - 3 हा दुसरा अवयव होईल। आता तिसरा जो कंस आहे त्याच्यामध्ये 3x - 15 दिसतोय आपल्याला। तर या ठिकाणी आपल्याला 3 कॉमन घेता येईल। 3 जर कॉमन घेतला तर x - 5 अशा पद्धतीने ती राशी शिल्लक राहणार आहे कंसामध्ये। छेदस्थानी आता या ठिकाणी सगळ्यांच्या छेदस्थानी कंसाला या ठिकाणी आता x वर्ग - 9 हा जो x वर्ग आहे तुम्ही अशा प्रकारे लिहू शकतो आणि 9 हा जो आहे तो मी या प्रकारे लिहू शकतो। म्हणजे या ठिकाणी ही जी x वर्ग - 9 राशी आहे ती आपल्याला x वर्ग - 3 चा वर्ग या स्वरूपात लिहिता येईल। मग याचे अवयव आपल्याला माहिती आहे की एका कंसामध्ये a + b असतो आणि दुसऱ्यामध्ये a - b असतो। मग याप्रमाणे आपल्याला ही राशी x वर्ग - 9 त्याचे अवयव तुम्हाला लिहिता येतील x + 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये x - 3। x + 3 आणि x - 3 अशा पद्धतीने अवयव पडले आणि x - 5 हा जो अवयव आहे तो आपण याचप्रमाणे लिहू शकतो। आता बघा या ठिकाणी हा x + 3 आणि हा x + 3 एकमेकांशी भाग जाईल। त्यानंतर x - 3 आणि हा x - 3 याचा एकमेकांशी भाग जाईल। हा x - 5 आणि x - 5 एकमेकांशी भाग जाईल। म्हणजे आता शिल्लक राहिलं x - 6 आणि हे गुणिले 3 आहे। या ठिकाणी या बाजूला इथं 3 शिल्लक राहिलेले आहे। मग या स्वरूपात आपल्याला उत्तर दिलेलं नाही, याला सोपं रूप आपल्याला काय करता येईल तर 3 ने गुणून घेता येईल। म्हणजे 3x - 18 असं हे सोपं रूपांतर येईल। मग 3x - 18 पर्याय क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबरचं उत्तर आहे। उदाहरण क्रमांक 3 आपल्याला असं दिलेलं आहे की प्रत्येक संख्येला k ने गुणल्यास त्याच्या मध्यावर काय परिणाम होईल? सांख्यिकीमधील हा प्रश्न आहे। तर मध्य म्हणजे काय? तर मध्य म्हणजे या ठिकाणी सर्व प्राप्तांकांची बेरीज, त्याला आपण म्हणतो एकूण बेरीज। एकूण प्राप्तांकांची बेरीज छेदस्थानी प्राप्तांकांची संख्या, जेवढे प्राप्तांक असतील तेवढ्यांची संख्या, अशा प्रकारचं आपल्याला हे एक सूत्र माहिती आहे, प्राप्तांकांची संख्या। मग आता आपल्याला या ठिकाणी बेरीज आहे, परंतु बेरजेमध्ये काय केलं त्यांनी k ने गुणलं या ठिकाणी। म्हणजेच समजा आपण एक उदाहरणादाखल 8, 6 असे काहीतरी नंबर्स आपण या ठिकाणी घेऊया। 4 त्याच्यानंतर 1 त्याच्यानंतर 7। तर आता काय होईल, याला k ने गुणलं तर हा 8k होईल, अधिक याला गुणलं तर हा 6k होईल या ठिकाणी। अशा पद्धतीने
म्हणजे काय होईल, बेरीज जर केली तर या ठिकाणी 8 आणि 6 14 आणि 4 म्हणजे हा के कॉमन निघेल या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे बेरीज या ठिकाणी जी येईल त्या बेरजेला नवीन मध्य जो तयार होईल आता या ठिकाणी नवीन मध्य, तर या ठिकाणी काय होईल, नवीन मध्य बरोबर नवीन बेरीज भागिले प्राप्तांकांची संख्या. तर आता या ठिकाणी एकूण बेरीज जी आहे त्या एकूण बेरजेला हा के कॉमन निघेल, म्हणजे या ठिकाणी काय होईल, एकूण बेरीज भागिले प्राप्तांकांची संख्या, ती तर काही बदलणार नाही, त्याला काही आपण गुणलेलं नाही, प्राप्तांकांची संख्या, आणि या ठिकाणी हा के कॉमन निघेल, या बाजूला आपल्याला तो लिहिता येईल. मग आता या ठिकाणी नवीन मध्ये काय झाला बघा बरं, तर एकूण बेरीज भागिले प्राप्तांक गुणिले के. हा जो एकूण बेरीज भागिले प्राप्तांक आहे म्हणजे हा आपला अगोदरचा मध्य आहे, त्यालाच आपण मूळ मध्य म्हणू शकतो. हा मूळ मध्य आहे, म्हणजे मूळ मध्य गुणिले के, अशा पद्धतीने आपल्याला हा नवीन मध्य तयार झालेला दिसेल. म्हणजेच मग आता नवीन मध्य कशा प्रकारचा असणार आहे, तर मूळ मध्य गुणिले के च्या पटीमध्ये तो वाढेल. हे पर्याय क्रमांक आपल्याला 2 मध्ये दिलेला, इथं या ठिकाणी बरोबरचं चिन्ह आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे. उदाहरण क्रमांक 14, झाकण नसलेल्या पेटीची मापे म्हणजे त्यांची लांबी, त्या पेटीची लांबी दिली आहे 4 सेंटीमीटर, रुंदी दिली आहे 3 सेंटीमीटर, उंची दिली आहे 2 सेंटीमीटर, तर तिचे पृष्ठफळ किती. आता या पेटीचा आकार इष्टिका चिती अशा प्रकारचा आहे, त्यामध्ये लांबी तुम्हाला 4 मीटर आहे दिलेली, रुंदी 3 मीटर दिलेली आहे आणि उंची दिली आहे तुम्हाला 2 मीटर. आता याला झाकण नाही, मग आता या ठिकाणी एकूण पृष्ठफळ आपल्याला माहिती आहे की या इष्टिका चितीचे जे एकूण पृष्ठफळ आहे त्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. पण आपल्याला आता एकूण पृष्ठफळ काढून चालणार नाही, कारण हा जो वरचा भाग आहे, वरचं झाकण जे आहे ते झाकण नाही या पेटीला, म्हणजे हा भाग जो आहे या ठिकाणी अशा प्रकारचा हा आपल्याला विचारात घ्यावा लागणार नाही. म्हणजे एवढं पृष्ठफळ जे आहे या वरच्या भागाचं ते आपल्याला या ठिकाणी वजा करावं लागेल. तर पहिल्यांदा आपण एकूण पृष्ठफळ काढू आणि त्याच्यातून मग हा जो वरचा पृष्ठभाग आहे या वरच्या पृष्ठभागाचं जे पृष्ठफळ आहे ते वजा करू, म्हणजेच तुम्हाला पेटीचं पृष्ठफळ मिळेल. हाच एक पर्याय त्याला आहे. तर आता लांबीसाठी आपण एल अक्षर वापरणार आहे, रुंदीसाठी बी अक्षर आणि उंचीसाठी एच अक्षर वापरणार आहे. ते एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे त्या ठिकाणी 2 कंसामध्ये एल गुणिले बी म्हणजे लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी, अशा प्रकारचं ते एकूण पृष्ठफळ काढण्याचं सूत्र आहे. याच्यामध्ये आता किमती टाकून आपण एकूण पृष्ठफळ काढूया. एल ची किंमत 4 गुणिले बी ची किंमत 3 आहे अधिक 3 गुणिले या ठिकाणी 2 येतील अधिक 2 गुणिले 4 येतील. सोपं रूप देऊया याला आपण आणि उत्तर काढण्याचा प्रयत्न करूया. 4 त्रिक 12 अधिक 3 दोन्ही 6 अधिक 2 गुणिले 4 म्हणजे 8. म्हणजे या ठिकाणी काय होईल, तर 2 गुणिले इथं बेरीज बघा 12 आणि हे 8 20 करूया, 20 आणि हे 6 26 म्हणजे 26 दोन्ही 52, हे 52 चौरस सेमी एकूण पृष्ठफळ झालं. आता हा सुद्धा पर्याय तुम्हाला दिलेला आहे फसवण्यासाठी बघा, 52 चौरस सेमी. पण आपल्याला आता या ठिकाणी बघा झाकण नसलेली पेटी आहे, झाकण नसलेली, महत्वाचा मुद्दा तो आहे, म्हणजे वरचा जो पृष्ठभाग आहे तो आपल्याला विचारात घ्यावा लागणार नाही. आता वरच्या पृष्ठभागाची लांबी किती होईल, तर ही लांबी आणि ही लांबी समान आहे म्हणजे 4 सेंटीमीटर झाली ती. त्याच्यानंतर ही 3 आणि ही 3 होईल म्हणजे या ठिकाणी लांबी झाली 4 आणि रुंदी झाली 3 मीटर. मग आता झाकणाचे पृष्ठफळ आपल्याला या ठिकाणी काढता येईल. झाकणाचे पृष्ठफळ बरोबर या ठिकाणी 4 गुणिले 3 लांबी गुणिले रुंदी, आयताकृती असल्यामुळे लांबी गुणिले रुंदी हे सूत्र वापरता येईल. मग झाकणाचं पृष्ठफळ आलं 12 चौरस सेमी. हे आता आपण आलेल्या या 52 चौरस सेमी मधून जर वजा केलं तर वजाबाकी येते या ठिकाणी 40 चौरस सेमी. म्हणजेच या ठिकाणी त्या पेटीचं पृष्ठफळ असणार आहे, झाकण नसलेल्या पेटीचं पृष्ठफळ असणार आहे 40 चौरस सेमी. ते पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला दिले आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला जर पेटीच फक्त दिली असती, या ठिकाणी झाकण नसलेला हा शब्द दिला नसता तर मग आपला पर्याय क्रमांक 4 आला असता, हे लक्षामध्ये घ्या. पण झाकण नसलेली असल्यामुळे त्या ठिकाणी ही 12 चौरस सेमी आपल्याला वजा करावे लागतील, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. पुढचं उदाहरण या ठिकाणी आहे की एका वर्तुळाकार बागेभोवती 1 मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यासाठी 10 रुपये 50 पैसे या प्रति चौरस मीटर या दराने किती खर्च येईल. बागेचा परीघ तुम्हाला दिलाय 56.4/7 अशा प्रकारे आहे.
आता या ठिकाणी आपण बाग काढूया पहिल्यांदा आणि त्याच्या भोवती हा रस्ता आहे. ह्या पांढऱ्या रंगाचं जे वर्तुळ आहे ते म्हणजे बाग आहे. पांढरा रंग दाखवतो आपल्याला बाग. आणि या बागेभोवती हा बागेभोवती 1 मीटर रुंदीचा हा रस्ता आहे. या ठिकाणी रस्त्याची जी रुंदी आहे ती 1 मीटर आहे. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. म्हणजे असा रस्ता पूर्ण या बागेभोवती आहे. म्हणजेच या ठिकाणी आता 2 वर्तुळे तुम्हाला दिसणार आहेत. एक म्हणजे पांढऱ्या रंगाचं वर्तुळ म्हणजे बागेचं क्षेत्रफळ म्हणता येईल त्याला, आणि दुसरं हे पिवळ्या रंगाचं जे वर्तुळ आहे ते म्हणजे या ठिकाणी रस्त्यासह बागेचं क्षेत्रफळ. मग आता आपल्याला फक्त रस्त्याचं क्षेत्रफळ जर माहीत करायचं असेल तर कशा पद्धतीने करता येईल आपल्याला, तर रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ. आता मोठ्या वर्तुळासाठी आपण कॅपिटल आर हे अक्षर वापरूया त्रिज्येसाठी, आणि छोट्यासाठी आता आपण स्मॉल आर वापरूया, छोटा आर या ठिकाणी वापरूया. म्हणजेच पाय आरचा वर्ग वजा पाय आरचा वर्ग, पण या ठिकाणी आरच्या किमती वेगवेगळ्या आहेत लक्षामध्ये घ्या. आता पाय कॉमन जर या ठिकाणी आपण घेतला तर कंसामध्ये शिल्लक राहणार आहे आरचा वर्ग वजा आर चा वर्ग या ठिकाणी, अशा पद्धतीने. पण आता आपल्याला आरची किंमत डायरेक्ट त्यांनी काही दिलेली नाही, ती परिघाच्या स्वरूपात दिलेली आहे. तर परिघ किती आहे आपल्याकडे दिलेला, तर परिघ तो दिलेला आहे त्यांनी आपल्याला 56.4/7. आता याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर आपल्याला करता येईल. कशा पद्धतीने, 56 गुणिले 7 अधिक 4/7 अशा पद्धतीने करता येईल. 7 सकम 42, त्याला 4, 7 5 35 आणि 4 म्हणजे हा गुणाकाराला 392. 392 अधिक 4, 392 अधिक 4/7 म्हणजेच या ठिकाणी काय झाला, परिघ आला आपला 396/7 हा झाला परिघ. आता परिघावरून आपल्याला या ठिकाणी आरची किंमत काढता येईल, म्हणजे त्या बागेच्या क्षेत्रफळाची किंमत आपल्याला या ठिकाणी काढता येईल, आणि रस्त्याच्या क्षेत्रफळाची सुद्धा किंमत या ठिकाणी दोन्ही आरच्या किमती माहीत झाल्या की करता येईल उत्तर. मग आता आपल्याला परिघाचं सूत्र माहिती आहे की परिघ बरोबर 2 पाय आर, त्रिज्या काढायची असेल तर 2 पाय आर हे सूत्र वापरतो. परिघाची किंमत आता आपण या ठिकाणी व्यवहारी अपूर्णांकात केली, 396/7 बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले आर, 22/7 गुणिले आर. आता 2 आणि 22 अंशामध्ये आहेत त्यामुळे इकडे छेदस्थानी येतील आणि हा 7 छेदस्थानचा अंशामध्ये जाईल. म्हणजेच या ठिकाणी उत्तर आपल्याला या ठिकाणी 396 गुणिले 7 छेदस्थानी 2 गुणिले 22 असं करता येईल. या ठिकाणी 2 गुणिले 22 बरोबर आर, याला सोपं रूप देऊया. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आता 22/7 अशा पद्धतीने, आणि हा 396 छेदस्थानी 7 आहेच, म्हणजे या ठिकाणी आपल्याला तो लिहावा लागेल या ठिकाणी, अशा पद्धतीने येईल ते. मग आता हा 7×1=7, हा 7×1=7 याचा एकमेकांशी भाग गेला. आता या 2 ने 396 ला भाग जातो, बे 1 बे. इथं आता बघा तोंडीच भागाकार करूया, बे 1 बे, उरला 1, 9 झालेत म्हणजे 19 झाले, बे 9 18, उरला परत 1 आणि मग हे झाले 16 म्हणजे बे 8 16. 198/22, 198/22 अशा पद्धतीने आरची किंमत येईल. 22 गुणिले 9 म्हणजे 198 होतात. म्हणजेच त्या बागेची त्रिज्या आली 9 मीटर. लक्षामध्ये घ्या, बागेची त्रिज्या 9 मीटर म्हणजे लहान आरची किंमत या ठिकाणी, छोट्या आरची किंमत आली 9 मीटर. आता 1 मीटर रुंदीचा रस्ता आहे, म्हणजे या ठिकाणी बघा इथपर्यंत अंतर किती होईल, 9 मीटर होईल, बरोबर आहे की नाही. इथून इथपर्यंत अंतर 9 मीटर होईल आणि हा रस्ता 1 मीटरचा आहे. म्हणजेच या ठिकाणी कॅपिटल आरची किंमत होणार आहे 9 अधिक 1 म्हणजे 10 मीटर होणार आहे. लक्षामध्ये घ्या. आता ही किंमत आपण इथं टाकूया, म्हणजेच 22/7 गुणिले या ठिकाणी आरची किंमत आहे 10चा वर्ग वजा 9चा वर्ग, 10चा वर्ग. आता किंमत टाकू डायरेक्ट, 10चा वर्ग 100 वजा 9चा वर्ग 81 असं करूया. या ठिकाणी थोडी आकडेमोड लवकर करूया. आता या ठिकाणी काय येईल बघा, 22 गुणिले या ठिकाणी जर वजाबाकी केली तर वजाबाकी येते 19 छेदस्थानी 7. आता एवढे घनफळ झालं, एवढं त्या बागेचं या ठिकाणी क्षेत्रफळ झालं, एवढे चौरस मीटर येतील ते. आता याला या ठिकाणी 10.5 ने आपल्याला गुणावं लागेल. आकडेमोड जरा या ठिकाणी खूप वाढलेली आहे, समजून घेऊया. 7×1=7 आणि इथं या ठिकाणी भाग जाणार आहे 1.5चा. म्हणजेच काय होईल बघा,
22 गुणिले 19 पहिल्यांदा करावे लागतील आणि त्याच्यानंतर मग 1.5 ने गुणावं लागेल. 19 दुनी 38 हातच्याला 3, 19 दुनी 38 आणि 3 41. आता पुन्हा याला 1.5 ने गुणायचं आहे. आपण 1.5 ने गुणूया. 22 गुणिले 19 गुणाकार केला आणि हा भाग गेला ना या ठिकाणी 1.5 चा. तर 15 8 120 हातच्याला 12 आलेत. त्याच्यानंतर 15 1 15 आणि 12 27 होतात. 27 7 हातच्याला 2 येतील. आता हातच्याला 2 येतील. त्याच्यानंतर 15 चौक 60 आणि 2 62 झालेत. दशांश चिन्ह 1.5 ने गुणतो म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्ह या ठिकाणी येणार आहे 7 नंतर, म्हणजे इथं येणार आलेत या ठिकाणी 627.0 म्हणजे 627.0 हे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे. थोडीशी आकडेमोड जास्त आहे या उदाहरणामध्ये, बाकी काही नाही. 7वं उदाहरण आपल्याला असं दिलं आहे की एका त्रिकोणाच्या बाजू 25 सेमी, त्याच्यानंतर 60 सेमी आणि 65 सेमी दिलेले आहेत. या ठिकाणी आपण याला 25 मीटर दिलेले आहे. 25 मीटर, त्याच्यानंतर 60 मीटर या ठिकाणी दुसरी बाजू घेऊया आणि तिसरी बाजू या ठिकाणी आहे 65 मीटर. आणि पुढे सांगितलेलं आहे की 60 मीटर लांबी असलेल्या बाजूच्या समोरील शिरोबिंदूतून याच ठिकाणी 60 बाजू असलेली ही बाजू आहे या ठिकाणी. म्हणजे त्याला आता आपण जर त्रिकोण PQR त्रिकोण ABC नाव देऊया. त्रिकोण ABC नाव दिलं तर BCच्या समोरचा शिरोबिंदू A आहे, तर हा लंब टाकलेला आहे या ठिकाणी. तर या शिरोलंबाची लांबी किती असा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. मग आता आपल्याकडे त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहेत, बाकी दुसरी कुठलीही माहिती नाही. तर आता आपल्याला शिरोलंबाची लांबी काढण्यासाठी काय करता येईल, तर पहिल्यांदा या त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहेत, तर त्याच्यावरून आपल्याला या त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ काढता येईल. त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ काढल्यानंतर आता पुन्हा आपण वेगळ्या प्रकारे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढूया की पाया BC घेऊया आणि उंची या ठिकाणी ही शिरोलंबाची उंची म्हणजे H म्हणू. आता आपण त्याला H म्हणूया. मग आता क्षेत्रफळ माहिती असेल आणि पाया माहिती असेल तर आपल्याला उंची काढता येईल, म्हणजे शिरोलंबाची लांबी काढता येईल. म्हणजे पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, म्हणजे उदाहरण पहिल्यांदा समजून घेऊ की हा जो त्रिकोण ABC आहे, तर या त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ आपल्याला 2 वेगवेगळ्या प्रकारे काढायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा काढायचं 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, या प्रकारे सूत्र वापरून काढायचं आहे सूत्र 1 म्हणजे याच्यामध्ये. आणि दुसऱ्यांदा या ठिकाणी आपण काढूया की याच्या बाजू ज्या आहेत त्या बाजू आपल्याला 25 मीटर, त्याच्यानंतर B ची किंमत या ठिकाणी 60 मीटर आणि C ची किंमत या ठिकाणी आहे 65. हिरोचे सूत्र वापरून आपल्याला या ठिकाणी त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ काढता येऊ शकते. त्यासाठी आपण पहिल्यांदा S ची किंमत काढतो. S म्हणजे काय, तर A अधिक B अधिक C छेदस्थानी 2, अर्धपरिमिती म्हणतो आपण S ला. 25 अधिक 60 अधिक 65 छेदस्थानी 2. बेरीज करूया. 5 आणि 5 10 शी 0 हातच्याला 1, 6 आणि 6 12 आणि 1 13, 13 आणि 2 15, 150/2, 150/2 म्हणजे 75, म्हणजे S ची किंमत 75 आली. आता हिरोचे सूत्र आपल्याला माहिती आहे की एरिया त्रिकोण ABC बरोबर हिरोचे सूत्र आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की ते सूत्र आहे वर्गमुळामध्ये, पूर्ण या ठिकाणी वर्गमुळाचं चिन्ह आहे S वजा A, S वजा B आणि S वजा C, अशा प्रकारचं हे सूत्र आहे. सूत्र लांब आहे परंतु लक्षात ठेवायला सोपं आहे. आता ह्या किमती याच्यामध्ये आपण भरूया. S ची किंमत 75 आली, त्याच्यानंतर 75 वजा 25, A ची किंमत 25 आहे म्हणून, त्याच्यानंतर 75 वजा 60, 75 वजा 65 किमती टाकल्या. आता आकडेमोड करूया. आकडेमोड करताना या ठिकाणी काळजीपूर्वक करावी लागेल, आकडेमोड थोडीशी जास्तीची आहे. हे 75 लिहिले अगोदर, गुणिले आहे मध्ये चिन्ह. 75 मधून 25 गेले तर 50 येणार आहेत, 75 मधून 60 गेले तर 15 येतील आणि 75 मधून 65 गेले तर या ठिकाणी 10 येईल. आता या ठिकाणी आपण अवयव पाडायचे आहेत आणि 2-2च्या जोड्या तयार झाल्या पाहिजेत. मग आता कशा पद्धतीने बघा आपल्याला मिळेल, तर या ठिकाणी हे 50 आहे. 50 म्हटल्यानंतर ठीक आहे, आता आपण हा 15 आहे आणि हा 75 आहे, तर 75 मध्ये 15ची जोडी आहे. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी काय करता येईल, या 75चे अवयव कसे पाडता येतील बघा बरं. तर 15 गुणिले 5 गुणिले हा 50 आपण असाच ठेवूया, गुणिले हा 15 या ठिकाणी लिहिला आणि या ठिकाणचा हा 10. थोडे
आहे जरा क्लिष्ट. तर बघा 15ला जोडी मिळालेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 50ला जोडी नाही, पण 50ला जोडी मिळेल कशा पद्धतीने बघा. त्याचे जर आपण या ठिकाणी अवयव पाडलेत 10 गुणिले 5, इथं आपण 10 गुणिले 5 हे अवयव पाडू शकतो. या ठिकाणी 50ला आपण काय करूया, 10 गुणिले 5 अशा स्वरूपात मांडूया. 10 गुणिले 5 म्हणजे आता 10ला जोडी मिळाली, त्याच्यानंतर 5ला जोडी मिळाली. मग या जोडीमधला प्रत्येकी एक एक बाहेर घ्यायचा आहे. म्हणजे 15 गुणिले 5 गुणिले 10, 15 5 75, 75 गुणिले 10 म्हणजेच याचा अर्थ होतो या ठिकाणी 15 5 75 गुणिले 10 म्हणजे 750 चौरस सेमी, चौरस मीटर. मीटरमध्ये माप आहे म्हणून ही किंमत टाकूया. आता इथं त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळाची किंमत आली 750 बरोबर 1/2 गुणिले 60 गुणिले एच. इथं आता हा 6 2 ने या 6ला म्हणजे 30चा भाग जाईल 60ला म्हणजे 30 आले. आता 30चं पक्षांतर इकडे करा, 750 भागिले 30 बरोबर एच. एच म्हणजे शिरोलंबाची उंची. हा शून्य गेला, 75/3 25 त्रिक 75 म्हणजेच एच बरोबर 25 मीटर येणार आहे. शिरोलंबाची उंची येणार आहे 25 मीटर. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. थोडी आकडेमोड आहे मोठी, परंतु उदाहरणं सोपी आहेत. उदाहरण क्रमांक 17 असं आहे की एका मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10 दराने चक्रवाढ व्याजाने 3 वर्षाचे व्याज, या ठिकाणी एक शब्द राहून गेलेला आहे. 3 वर्षाचे व्याज, 3 वर्षाचे व्याज 331 रुपये होते, तर ती राशी कोणती असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर आता आपण पहिल्यांदा चक्रवाढ व्याजासाठी जे सूत्र वापरतो ते बघूया. तर आर ची किंमत तुम्हाला 10 दिलेली आहे म्हणजे दर साल दर शेकडा 10. यांची किंमत या ठिकाणी 3 आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला राशी काढायची आहे म्हणजेच या ठिकाणी चक्रवाढ व्याजाने मुद्दल आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्याज दिलेला आहे. व्याज म्हणजे पी बरोबर किती, पी बरोबर किती आणि आपल्याला व्याज दिलेला आहे कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतो आपण त्याला. कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर तुम्हाला दिलेला आहे 331 रुपये. हे अशा प्रकारे उदाहरण आहे. तर आता आपण पहिल्यांदा रास काढूया. रास काढल्यानंतर आता आपल्याला ती राशी काढता येईल. तर रास काढण्याचं सूत्र आहे ए बरोबर पी कंसामध्ये 1 अधिक आर छेदस्थानी 100चा घातांक n, चक्रवाढ व्याजाने होणारी रास. कारण आता आपल्याला या ठिकाणी बघा सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज आपल्याला माहिती आहे. रास जर तुम्हाला मिळाली, कारण सूत्र आहे राशीचं ए बरोबर या ठिकाणी काय सूत्र आहे पी अधिक सी आय. मग आता आपण राशीची किंमत जर आपल्याला सी आय ची किंमत तुम्हाला माहिती आहे 331 रुपये आहे ती, आणि आता आपल्याला पी ची किंमत तर काढायची आहे. मग ए ची किंमत मला शोधायची आहे. मग ए ची किंमत शोधण्यासाठी मला या सूत्राचा वापर करावा लागेल. मग वापर करूया. म्हणजेच आता या ठिकाणी ए ची किंमत ठरवूया. ए म्हणजेच काय होईल पी अधिक सी आय बरोबर पी, आणि याच्यामध्ये या ठिकाणी आर ची किंमत आता आपल्याला ठेवावं लागणार आहे 10 छेदस्थान 100चा घातांक 3. आता सी आय ची किंमत तुम्हाला दिलेली आहे म्हणजे पी अधिक 331 बरोबर पी. आता हे सोडूया. या ठिकाणी शून्य गेला, हा शून्य गेला म्हणजे या ठिकाणी 1 अधिक 1 छेदस्थानी 10चा घातांक 3. आता पुन्हा या ठिकाणी पी लिहूया आणि इथं छेदाचा लसावी 10 आला. इथं छेदस्थानी काहीच नाही म्हणजे 1 असेल. 10 1 10 आणि हा 1 11 होईल. 11 छेद 11चा घातांक 3. इथं पी अधिक 331 आहेत. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला पी ची किंमत ठरवायची आहे. पी ची किंमत ठरवण्यासाठी ही आकडेमोड आता आपल्याला करावी लागेल. म्हणजे पी अधिक 331 बरोबर पी गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11 असं 3दा येईल या ठिकाणी, कारण घातांक 3 आहे म्हणून. छेदस्थानी 10 गुणिले 10 गुणिले 10, 10 गुणिले 10 गुणिले 10 1000 होतील. मग 1000 ने याला गुणावं लागेल आपल्याला म्हणजे 1000 आणि गुणिले पी अधिक 331 आहे सध्या या ठिकाणी, आणि पी गुणिले या ठिकाणी 11 गुणिले 11 गुणिले 11, 11चा घन आपल्याला जर माहिती असेल तर तो आहे 1331. सोडवूया आता याला. 1000 पी झाले त्या ठिकाणी
अधिक याला जर गुणलं तर किती होतील ते बघूया. त्याच्यावर 1 2 3 शून्य ठेवलेत आपण, बरोबर पी गुणिले या ठिकाणी होईल म्हणजे 1331 पी, 1331 पी. आता ह्या पीचं पक्षांतर इकडे जर केलं, 1000 पी जर याच्यातून वजा केलेत तर या ठिकाणी 1000 पी वजा करूयात, या ठिकाणी 3,31,000 बरोबर वजाबाकी केली तर 331 येतील, 331 पी येतील. आता 331चं पक्षांतर इकडे करा म्हणजे 3,31,000 छेदस्थानी 331 बरोबर पी. हा भागाकार करा, 331 एक 331 आणि हे 3 शून्य म्हणजेच या ठिकाणी पी ची किंमत आली 1000. पी बरोबर 1000. पर्याय क्रमांक आहे आपला बरोबरचा पर्याय क्रमांक दिलेला आहे तुम्हाला 2. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 2. या उदाहरणामध्ये थोडीशी आकडेमोड जास्तीची आहे. उदाहरण क्रमांक 13व, उदाहरण क्रमांक 18व बघा. 33 सेमी लांबी व 16 सेमी रुंदीच्या एक आयताकार कागद रुंदीच्या दिशेने गुंडाळून एक वृत्तचिती बनवली तर तिचे घनफळ किती? म्हणजे या ठिकाणी हा असा आयताकृती कागद आहे. या आयताकृती कागदाची लांबी रुंदी तुम्हाला दिलेली आहे. लांबी दिलेली आहे 33 सेंटीमीटर आणि रुंदी दिलेली आहे त्या ठिकाणी 16 सेंटीमीटर. आता या रुंदीच्या दिशेने तो गुंडाळला या ठिकाणी, म्हणजे या दिशेने या ठिकाणी तो गुंडाळला, या दिशेने गुंडाळल्यानंतर या ठिकाणी ती वृत्तचिती तयार होईल अशा प्रकारे. हे अशा प्रकारची जी वृत्तचिती तयार होईल, तर ही जी वृत्तचिती आहे तर याच्यामध्ये या ठिकाणी ही जी आहे ही उंची 16 सेंटीमीटर राहील आणि या ठिकाणी हा जो भाग आहे या ठिकाणी हा 33 सेंटीमीटरचा, तर त्याचा परीघ तयार होईल या ठिकाणी, परीघ बरोबर आहे. म्हणजेच त्या ठिकाणी वर्तुळाचा परीघ बरोबर या ठिकाणी होणार आहे 33. आता या ठिकाणी 33 सेंटीमीटर परीघ झालेला आहे आणि या ठिकाणी उंचीची किंमत येणार आहे म्हणजे आर बरोबर या वृत्तचितीसाठी येणार आहे 16 सेंटीमीटर. आता उंचीची किंमत या ठिकाणी येणार आहे 16 सेंटीमीटर. मला आर ची किंमत या ठिकाणी काढायची आहे, पण आर ची किंमत या परिघामध्ये दिलेली आहे 2 पाय आर बरोबर 33. याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे ती परिघाची किंमत. मग आता हे पक्षांतर करूया म्हणजेच आर बरोबर, किंवा इथं भाग हे करूया 2 गुणिले 22/7 गुणिले आर बरोबर 33. याला आता आपण सोपं रूप देऊया. आकडेमोड या ठिकाणी आपण करतोय. हा 7 अंश स्थानी जाईल आणि 2 गुणिले 22 छेदस्थानी जाईल म्हणजेच या ठिकाणी 33 गुणिले 7 छेदस्थानी 2 गुणिले 22. 11 दोन्ही 22, 11 त्रिक 33 म्हणजे 3 7 21 छेदस्थानी 4. हा 2 आणि हा 2 गुणाकार होईल 4. म्हणजे आता आरची किंमत आली 21 छेदस्थानी 4. मग आता वृत्तचितीचं आपल्याला घनफळ काढता येईल. वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय आहे? तर सूत्र आहे पाय आर वर्ग एच. किंमत टाकूया त्याच्यामध्ये. पायची किंमत 22/7 गुणिले आरची किंमत 21/4 आहे, पण तो दोनदा करावा लागणार आपल्याला कारण वर्ग आहे ना. 21/4 गुणिले 21/4 आणि उंचीची किंमत 16 सेंटीमीटर आहेच. आता याला सोपं रूप देऊया. 4 चौक 16 हा या 16शी पूर्णपणे भाग जाईल. त्याच्यानंतर 7 1 7 7 त्रिक 21 म्हणजेच 22 गुणिले 3 गुणिले 21. 22 त्रिक 66 गुणिले 21. 21 सक 126. ह्याच्याला 12 आलेत बरोबर आहे. त्याच्यानंतर 21 सक पुन्हा 126 होईल. 6 आणि 2 8, इथं 3 इथं 1 म्हणजे 138 झालेत. गुणाकार केला या ठिकाणी आपण. गुणाकार कुठल्याही पद्धतीने करू शकतो. 1386 घन सेंटीमीटर हे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबरचं उत्तर असणार आहे. पुढचं उदाहरण बघूया आता आपण. 19 नंबरचं. रेषा पी आणि रेषा क्यू एकमेकींना समांतर आहे आणि आर ही त्यांची छेदिका आहे. रेषा आर छेदिका आहे. ए ची किंमत तुम्हाला दिलेली आहे. ए बरोबर 120 दिलेली आहे. तर सी आणि बी यांचं गुणोत्तर विचारलं आहे. सी बी किती? तर आता आपण या सी आणि बी च्या किमती पहिल्यांदा शोधूया. तर या ठिकाणी ए ची किंमत आणि बी ची किंमत सारखीच असणार आहे कारण ए बरोबर बी, कारण त्याला असणार आहे विरुद्ध कोन आहेत ते एकमेकांचे. मग विरुद्ध कोन हे एकरूप असतातच नेहमी लक्षात ठेवा. म्हणून मग आता ए ची किंमत जर 120 असेल तर बी ची किंमत सुद्धा झाली 120.
आता बी कोण अधिक सी कोण हे झालेत आंतरकोन. रेषा समांतर असतील तर आंतरकोन परस्परांचे पूरक असतात. या गुणधर्माचा वापर आपल्याला करता येईल. मग बी ची किंमत 120 काढलेली आहे. याच्यामध्ये आपण किंमत टाकून सी ची किंमत काढू शकतो. 180 वजा 120 म्हणजे सी ची किंमत आली 60. आता आपल्याला काय गुणोत्तर विचारलंय, सी बी गुणोत्तर बरोबर किती. सी ची किंमत आहे 60 आणि बी ची किंमत आहे 120. याला सोपं रूप द्या. 60 एक 60, 60 दोन्ही 120 म्हणजेच आपण याला म्हणू शकतो 1/2 म्हणजेच 1/2. ते आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 4. तोंडीही करता येईल आकडेमोड न करता. तुम्हाला बघा कशा पद्धतीने सांगतो. हा ए कोण आहे 120 अंशाचा म्हणून बी कोण सुद्धा 120 अंशाचा आहे. आणि या ठिकाणी आपल्या लक्षात आलं पाहिजे की बी आणि सी हे एकमेकांचे पूरक असतील. कारण काय तर रेषा समांतर आहे. रेषा समांतर असले की पूरक. आता आपल्याला कोणतं गुणोत्तर विचारलंय, सी छेदस्थानी बी गुणोत्तर विचारलंय. सी बी म्हणजे याचा अर्थ आहे सी छेदस्थानी बी. मग सी ची किंमत टाकायची 60, बी ची किंमत टाकायची 120. याला सोपं रूप दिलं की ते होते या ठिकाणी 1/2. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला आकडेमोड न करता तोंडी करता येईल. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओ अंतर्गत सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 6 मधील उदाहरणे समजून घेतलेली आहे. ही उदाहरणे जर आपल्याला समजली नसतील तर ही व्हिडिओ आपण पुन्हा बघा. म्हणजेच तुम्हाला NMMS परीक्षेसाठी या व्हिडिओचा निश्चितपणे फायदा होईल. धन्यवाद. कीप वॉचिंग, कीप लर्निंग.